धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली। महापौरपदासाठी भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, युती आणि एमआयएम कडून उमेदवारी दाखल करण्यात आली होती। मात्र अर्ज माघारीच्या टप्प्यावर शिवसेना, राष्ट्रवादी व एमआयएमने आपले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली। या मतदानात भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले, तर अपक्ष उमेदवार रऊफ पठाण यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले। महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून तब्बल 50 नगरसेवकांच्या पाठिंब्याने मायादेवी परदेशी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला। धुळे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, विशेषतः मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल असे आश्वासन नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी दिले आहे। यांना 13 मतं मिळाली आहेत। परदेशी मायादेवी महादेव यांना 50 मतं मिळाली आहेत। हसीना बानो साजिद अली अन्सारी यांना 10 आणि एक तटस्थ उमेदवार असे 74 मतं झाले आहेत। आणि मी भाग्यश्री विस्पुते पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे जाहीर करते की परदेशी मायादेवी महादेव यांना सर्वात जास्त 50 मते मिळून धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची रितसर निवड झाली। तसेच उपमहापौर पदासाठी 74 लोकांनी मतदान केलंय। त्यापैकी उमेदवार आहेत अन्सारी इरफान अहमद फजल रहमान, त्यांना टोटल 13 मत मिळाली आहेत। पठाण अमीर असलम यांना 10, पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना 50 आणि एक तटस्थ मतदान असे एकूण मतदान 74 झाले आहेत। आणि पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना सर्वात जास्त 50 मतदान मिळाल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांचं निवडून आले आहे असं मी जाहीर करते। आज भारतीय जनता पार्टी के जो वरिष्ठ नेता, सभी के लाडले मुख्यमंत्री देवा भाऊ, उसी तरह हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान जी, उसी तरह हमारे नामदार गिरीश भाऊ महाजन जी, सभी के दमदार नेता पालक मंत्री जय कुमार रावल भाऊ जी, धर्म योद्धा अनूप अग्रवाल जी और हमारे कर्तव्य दक्ष जिला अध्यक्ष गजू भाऊ अम्पड़कर और यहाँ पर उपस्थित सभी नगर सेवक नगर सेविका, जिन्होंने पक्ष श्रेष्ठी ने जिन्होंने मुझे इतने बड़े पद का मान दिया है, और वो मेरी जो नागरिक है, नागरिकों ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, उनके विश्वास में मैं कभी तड़ा पड़ने नहीं दूंगी। सबसे पहले जो स्वच्छता है धुलिया शहर में, स्वच्छता के ऊपर मेरा पूरा ध्यान रहेगा। नागरिक सुविधा पर मैं हमेशा मेरा ध्यान रहेगा। उसके बाद जो कि कई महीनों से यहाँ पे जो हमारे धुलिया शहर में कुत्तों का जो उधम मचा हुआ है, उसके तरफ भी मैं मेरा पूरा ध्यान रहेगा। और मैं आज यहाँ पे गवाही देना चाहूंगी कि मेरी गौर गरीब जनता ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, और जो उनके वजह से, और जो हमारे पक्ष श्रेष्ठी भाजपा के, उन्होंने मेरे ऊपर इतनी बड़ी जवाबदारी डाली है, और वो संधि का मैं सोना करके दिखाऊंगी। इतना कहकर